नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या डिस्ट्रिक्ट अपडेट याच्यामध्ये. तर निश्चित स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनो, थोडसा पाण्याची कमतरता असणारा मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला खरोसा लेणी जिथं आहे, देशमुख विलासराव देशमुखांसारखं राजकारणी इथं मुरब्बी झालेला बाबुळ गावामध्ये, थोडं इकडच्या लोकांचं मनमोकळं, हृदयाला आर्द्रता असणारं किंवा ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या हृदयाला एक प्रकारे पाण्याचा जसा पाण्याची धार असते तसं हे लातूर आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर आता लातूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण बघितली विद्यार्थ्यांनो, महत्वाचा थोडासा भाग पार्श्वभूमीच्या दृष्टीने माहिती असायला पाहिजे. ऐतिहासिक जी परंपरा तसे त्याचे शिलालेख तितके थोडे कमी आहे, कारण की आपण जर बघितलं नंदुरबार साईडला बघितलं, धुळ्याचं बघितलं, नाशिकचं बघितलं, जळगाव साईडचं बघितलं, तर लातूर शहराचे तसे ऐतिहासिक दाखले थोडेसे कमी आहे. आपण स्थान विस्तारानुसार जर बघितलं तर वेगवेगळे भाग जर इथं बघितले, थोडस पाण्याची कमतरता या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जरी जाणवते, मात्र याचा उल्लेख कोरीव लेखांमधून आलेला आहे. जसं लट्टलूर असा उल्लेख काही काही ठिकाणी आलेला आहे राष्ट्रकुटांच्या काळामध्ये. त्यानंतर काही आधिपत्याखाली चालुक्यकालीन पहिला सोमेश्वर, सहावा विक्रमादित्य आणि तिसरा सोमेश्वर यांच्या आधिपत्याखाली असणारा, नंतर लट्टलूरचं लातूर झालं आणि देवगिरीच्या यादवांनी याच्यावरती राज्य केलेलं होता, हा पण भाग आपल्याला नीट लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर जर आपण बघितलं, भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि हैदराबादच्या जोडणीनंतर उस्मानाबाद हा मुंबई प्रांताचा भाग होता आणि लातूर जिल्हा हा जवळपास 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यापासून म्हणजे आजच्या धाराशिव पासून, नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आजच्या धाराशिव पासून वेगळा झालेला आहे. आणि लातूर महानगरपालिकेची आता ऍक्च्युली ही जी काही तुमची प्रशासकीय बिल्डिंग आहे ती लातूर जिल्हा कलेक्टर इथं बसतात, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय हे या नावाने आहे. त्यानंतर येथील महानगरपालिकेची जर निर्मिती जर बघितली विद्यार्थ्यांनो, 25 ऑक्टोबर 2011 ला येथील महानगरपालिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि याआधी मी सांगितलं होतं की जे विद्यार्थी आपलं लेक्चर अटेंड बारकाईने करताय, तर महानगरपालिकांची जी काही संख्या आहे ती एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की ज्यावेळेस आपल्याला कधी एखादा मुख्य परीक्षेत आपल्याला प्रश्न येत असतो, त्यावेळेस तसा बारकाईने आपल्याला एखादा प्रश्न त्या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो आणि आपण तयार राहायचं विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? चला पुढे जर आपण बघितलं, काही महत्वाचे जिल्हाधिकारी कार्यालय एकदम प्रशासकीय पॉइंट ऑफ व्ह्यू ने दिसतंय, एकदम मस्त दिसतंय, सोलरचं वगैरे हे नियोजन केलेलं आहे. आता त्याच्या स्थान आणि विस्ताराबद्दल आपण महत्वाचा भाग बघणार आहे. पण लातूर आणि धाराशिवचा जेव्हा उल्लेख येतो विद्यार्थ्यांना, पण कर्नाटक सोबत त्याची बॉर्डर शेअर झालेली आहे. आपण काही महत्वाचं तालुके आणि स्थान विस्तार याबाबतही आपण काही महत्वाची माहिती बघणार आहोत, तर तो घटक आपल्याला बारकाईने बघावा लागणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात लातूर हा एक प्रमुख जिल्हा येतो आणि त्याचं मुख्यालय लातूर या ठिकाणीच आहे. तर एकूण क्षेत्रफळ जर बघितलं, 7157 चौरस किलोमीटरचं एकूण क्षेत्रफळ येतं लातूर जिल्ह्याचं विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? मग आता काही काही ठिकाणी मराठवाडा वगैरे हे जे काही उल्लेख आहे, प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे, प्रादेशिक विभागामध्ये सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आणि प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता क्षेत्रफळामध्ये चालू आहे विद्यार्थ्यांनो, क्षेत्रफळाची गोष्ट चालू आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथं नीट लक्षात ठेवावं लागेल आणि त्या गोष्टीचा बारकाव्याने पाठपुरावा करावा लागेल. स्थान विस्ताराचं जर बघितलं, लातूर जिल्ह्याच्या पूर्वेस आणि आग्नेय दिशेस, समजा हा तुमचा लातूर जिल्हा आहे बरोबर, तर त्याच्या पूर्वेस या बाजूला, बरं, ही आहे तुमची ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. तर त्याच्या पूर्व बाजूला आणि आग्नेय बाजूला पूर्णतः कर्नाटक जिल्ह्याचा बिदर जिल्हा आहे. एवढं नीट काळजीपूर्वक नीट बघा. ईशान्य आणि पूर्व बाजूला थोडा पूर्णपणे नांदेड जिल्हा विस्तारित झालेला आहे. आणि या पश्चिम बाजूला जर बघितलं तर धाराशिव जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो. नाव चेंज झालेलं आहे, पण डेटा अपडेट करायला आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण आपण त्याचा भाग नीट लक्षात ठेवूया. उत्तरेस पूर्णपणे परभणी जिल्हा हा उत्तरेस या बाजूला आहे आणि वायव्येस त्याच्या बीड जिल्हा आहे. तर त्याचा स्थान आणि विस्तार परिपूर्ण पद्धतीने नीट नोट डाऊन करून घेत चला, क्लिअर करत चला. त्यानंतर आपण तालुक्यांचा जर बघितला, लातूर, अहमदनगर, औसा, उदगीर, चाकूर,
निलंगा, रेणापूर, देवणी, शिरूर, अनंतपाळ आणि जळकोट. आता यातलं 3 तालुक्यांचा मी उल्लेख करेल. निलंगा, लातूरचा काही प्रमाणात विकास नक्कीच झालेला आहे. औसा आणि शिरूर, अनंतपाळ या 3 तालुक्यांचा प्रामुख्याने काही अर्थाने काय झालं विद्यार्थ्यांनो, थोडासा विकास आहे. बाकीच्या ठिकाणी आता तुम्ही बघितलं असेल 2016ला लिटरली पाण्याची एवढी भ्रांती होती का लिटरली येथून पाणी रेल्वेने आणावं लागलं होतं. तसे पाण्याचे बरेचसे व्यवसाय आणि जलस्रोत जो काही आहे, बोरचं पाणी किंवा कूपनलिका यातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे या भागामध्ये शेतीची थोडीशी वानवा असेल, काही भागामध्ये तुमच्या उद्योग व्यवसायांचा विकास झालेला आहे. बरं, माझ्याकडून काही माहिती कमी पडत असेल तर नक्की तुम्ही ऍज अ लातूरकर तुम्ही नक्की माहिती टाकू शकतात. जसं आपण रितेश देशमुख आणि जेनेलिया वहिनी यांचा पण उल्लेख आदराने जेव्हा उल्लेख येत असतो तेव्हा लातूरकरांची छाती अभिमानाने उंच होत असते. कारण की देशमुख साहेबांचं राजकारण पण इथं बघितलं असेल तुम्ही. लातूरला नक्की एक रेल्वेच्या संबंधात एक कारखाना आहे, त्याचा उल्लेख तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. ठीक आहे. पुढे उदगीर आणि औसा येथे भुईकोट किल्ले आहे आणि उदगीरचा तर हा इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यानंतर रेणापूर येथे रेणुका मातेचं मंदिर आहे आणि देवणी येथे जनावरांचा बाजार हा मोठा आहे. जसं आपण नंदुरबार मध्ये याचा आश्वांचा बाजार हा मोठा प्रसिद्ध आहे. आणि लातूर शहरास पाणीपुरवठा करणारी धरणं धनेगाव धरण, साई आणि नागझिरे बंधारं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आता इथं मुख्यालय. चला याचा आपण भाग बघितला. हा, लातूर शहराच्या संदर्भात जर बघितलं, महाराष्ट्र राज्यातील 16व्या नंबरचं मोठ्या प्रमाणाचं शहर आहे. स्थलांतर या भागामध्ये थोडंसं कमी झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं पुणे, मुंबईच्या काही भागामध्ये किंवा बाकीचे नाशिककडे तर नाही बघितलं, पण पुण्याच्या आजूबाजूला किंवा छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये लातूरमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर पण झालेलं आहे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने. आणि लातूरकर जो काही पॅटर्न आहे आपला शिक्षणाचा, लातूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. नीट आणि याचा कोचिंग घेणार तुम्हाला हे पण माहिती आहे. धार्मिक स्थळांमध्ये जर आपण बघितलं, जगदंबा मातेचं जे काही मंदिर आहे, गोलाई मातेचं मंदिर, हे इथं गंज गोलाई या ठिकाणी फेमस आहे. त्यानंतर सूरज शावली दर्गा हा लातूरमध्ये फेमस आहे. 1939च्या सुमारास मुस्लिम संत सैफुल्ला सरदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा बांधला जातो. आणि इथं हा जो काही वार्षिक मेळावा असतो हा 5 दिवसांचा असतो. त्यानंतर सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर हे तुमचं हट्टेनगर या भागामध्ये येतं. तर हे 2 किलोमीटर पासून आहे. तर इथं रामलिंगेश्वर, भूतेश्वर, केशवराज हे लातूर शहराच्या सांस्कृतिक परंपरेला एक महत्वाचं माप देतात. आणि हे जे काही मंदिर आहे विद्यार्थ्यांनो, हे सिद्धेश्वर स्वामी सिद्धराम यांना समर्पित आहे. लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावर बॉर्डर इलाक्यामध्ये राहतो. त्यानंतर केशव बालाजी मंदिर हे जे आहे औसा शहरामध्ये, तर इथं भगवान गणेश, भगवान शिव, भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं काही महत्वाचं भाग आहे या ठिकाणी, बरोबर. आणि एक औद्योगिक शहरांचा छोटा मोठा विकास, घाऊक बाजारपेठ इथं उदयाला आलेली आहे. आणि भुईमुगाच्या तेलापासून वनस्पती तूप वगैरे तयार करणं आणि तेलाच्या संदर्भात जे काही आपण म्हणतो की येलो रेव्होल्युशन, तेलबियांचा विकास ज्याच्यावरती आधारित असतो, असं MIDC चे भरपूर उद्योग आहे. आणि विद्येचं माहेरघर हे मराठवाड्यातील बाहेरघर मानलं जातं. काही उच्च महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि या ठिकाणी जे काही पेपर पॅटर्न चालतो तो फेमस आहे, जगप्रसिद्ध आहे तालुक्यात महाराष्ट्रामध्ये. खरोसा लेणी ही प्राचीन लेण्यांपैकी एक आहे आणि भगवान बुद्ध येथे होते, काय म्हणतो आपण त्यांना, एकूण त्यांच्या वास्तव्यास होतं असं मानलं जातं. औसाचा किल्ला हा 1200 पूर्वी विकसित करण्यात आला होता. आणि उदगीर किल्ला हा 12व्या शतकातील एक महत्वाचा किल्ला आहे. तर अशीच आता लोकसंख्येच्या संदर्भातील डेटा मला आता सध्या मी रश मध्ये आपलं माहिती देतोय, तर कमेंट बॉक्समध्ये याच्या संदर्भात नक्की माहिती टाकल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक लातूरकरांपर्यंत ही माहिती घेऊन जा. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.